थंडीच्या दिवसात सकाळ सकाळ जर गरमागरम असे मेदू वडे आणि सांबर खायला भेटलं ना, मग काय पर्वणीच. शिवाय हे वडे बनवताना आपल्याला अशी छान काळजी घ्यायची आहे की आपले वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत अशा प्रकारचे होतील. आवाजावरून तुम्हाला कळणारच आहे की आपले वडे किती छान कुरकुरीत झालेले आहेत बाहेर, शिवाय ते आतून एकदम स्पंजी आहेत. यासाठी मी टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही शेवटपर्यंत बघायच्या आहेत. आता अजिबात वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर एक रात्रभरासाठी आपण पाण्यामध्ये उडदाची डाळ भिजत घालायची आहे. बिना सालीची उडदाची डाळ मी भिजत घातली होती. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये 1-2 चमचे तुम्ही तांदूळ घालू शकता, पण तांदूळ जर घातले तर मग वडे थोडेसे तेलकट होतात असं मला वाटतं, म्हणून मग मी यामध्ये अजिबात तांदूळ घातलेला नाही आहे. आता आपण जी डाळ भिजत घातली होती ना, ती जास्त पाण्यामध्ये भिजत घालायची जेणेकरून ती छान फुलली जाईल. डाळीमध्ये अजिबातही पाणी न घेता आपण ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची. मिक्सरला वाटून घेत असतानाच तुम्हाला हवं तर तुम्ही जिरं आणि कढीपत्त्याची पानं, आलं हे घालून घेऊ शकता, पण त्याचे फ्लेवर श्रावणीला जास्त आवडत नाहीत आणि कढीपत्ता मला आवडत नाही, म्हणून मग मी काही यामध्ये वाटणामध्ये काहीही घातलेलं नाही आहे. आता हे वाटण बनवताना काळजी काय घ्यायची आहे, आपल्याला डाळ एकदम बारीक नाही वाटायची. थोडीशी अशी अरबट चरबट किंवा अरबट चरबट नको, अशी मध्यम बारीक अशी आपल्याला डाळ वाटून घ्यायची. बारीक रवा जसा असतो ना, अगदी त्या प्रकारची आपल्याला डाळ वाटून घ्यायची, ज्यामुळे आपले वडे अतिशय सुंदर कुरकुरीत असे होतात, शिवाय ते फुगतातही खूप छान. मी सगळी डाळ वाटून एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. वाटलेली डाळ काढण्यासाठी आपण थोडंसं मोठं भांडं घ्यायचे. त्याचं कारण आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते. पण या डाळीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलंही किसून घालू शकता, पण मी आलं अजिबात वापरलेलं नाही आहे. यामध्ये आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. यानंतर यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. वडे तळल्यानंतर अख्खं जिरं जर असेल ना, म्हणजे डायरेक्टली जिरे पावडर न करता किंवा आपण वाटणामध्ये न घालता जिरं जर घातलं तर ते टेस्ट खूप छान येते. त्याचबरोबर थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पोटाला छान आराम पडेल, जरी आपण तळलेले उडदाचे वडे खाणार असलो ना तरीसुद्धा. आता हे भांडं मोठं का घ्यायचं याचं कारण हे आहे, आपण बनवलेलं हे जे मेदूवड्याचं बॅटर आहे ना, ते अगदी 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला छान फेटून घ्यायचे, ज्यामुळे हे बॅटर अगदी मऊ होईल आणि फ्लफी होईल. तुम्ही बघू शकताय मगाशी जसं बॅटर दिसत होतं त्यापेक्षा आत्ता खूप जास्त फ्लफी झालेलं आहे. पण हे चेक करायचे, उडीद वडे करण्याच्या अगोदर आपल्याला हे बॅटर परफेक्ट झाले की नाही हे चेक करायचे. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे. पाण्यावर जर आपण बनवलेलं बॅटर छान पटकन तरंगलं की समजून जायचे की आपले बॅटर जे आहे ना ते परफेक्ट तयार झालेलं आहे. आता थोडंसं लांब होतं म्हणून मला असं वाटलं की छान दिसलेलं नाही आहे, म्हणून मी जवळ घेऊन पुन्हा एकदा दाखवते. बघू शकता अगदी अर्धा सेकंदसुद्धा ते खाली गेलेलं नाही आहे. खाली गेल्याबरोबर ते पटकन बाउन्सअप होऊन वर आलेलं आहे, पाण्यावर छान तरंगलेलं आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर हाताने वडे सोडणार असाल माझ्यासारखे, तर प्रत्येक वडा सोडण्याच्या अगोदर आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचे आणि त्यानंतर मग आपल्याला हे वडे पाण्यामध्ये सोडून घ्यायचे. हातावर बोटावर छान बॅटर घ्यायचे आणि अंगठ्याने त्याला गोल आकार करून घ्यायचा आहे, म्हणजे मधल्या भागामध्ये गोलाकार करायचा आहे आणि हे वडे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे. तेलाचं टेम्परेचर कसं पाहिजे ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही तेल खूप थंड असताना वडे जर तेलामध्ये सोडले तर ते खूप जास्त तेलकट होतील, खूप म्हणजे प्रचंड तेलकट होतील. तेल खूप जास्त पिणार ते वडे, त्यामुळे आपलं तेल छान तापलेलं असताना आपल्याला हे वडे सोडून घ्यायचेत. आणि वडे सोडल्याच्या नंतर आपला गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा, अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आहे. आपल्याला हे वडे छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा उलटून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दोन्हीही बाजूने अगदी परफेक्ट असे तळले जातील. तुम्ही बघू शकताय मी 2-3 वेळा ही वडे तळून घेतलेले आहेत, उलटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग ते गोल्डन कलर येईपर्यंत, डार्क गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता त्याचा जो येलोइश कलर आहे ना, तो अजून थोडासा डार्क म्हणजे ब्राउनिश गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. वडे तळत असताना अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये तुमच्या जो काही कढई किंवा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये जेवढे वडे बसतील अगदी तेवढेच वडे घालायचे. त्यांना शिजण्यासाठी छान मोकळी ढाकळी जागा राहायला हवी, जेणेकरून आपले वडे कमी जागेमुळे कंजेस्टेड होऊन छान तळले गेले नाही
तर मग ते पोटाला त्रास करू शकतात. म्हणून मग थोडेसे मोकळे ढाकळेच, म्हणजे आता या कढईमध्ये मी फक्त 4च वडे सोडलेले आहेत. तुम्ही तुमच्या कढईचा पॅनचा जो आकार असेल त्यानुसार वडे कमी किंवा अधिक तळून घेऊ शकता. अगदी 2-3 वडे जरी तुम्ही एकत्र एका वेळेला तळले तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. म्हणजे आता या कढईमध्ये सुद्धा 5वा 6वा वडा बसला असता, पण मी म्हटलं की नको, छान वडे शिजण्यासाठी आपल्याला थोडीशी मोकळी ढाकळी जागा असेल ना तर वडे छान शिजले जातात. शिवाय ते खूप जास्त मस्त असे क्रिस्पी पण होतात. आता तुम्ही बघू शकता वडे खूप छान तयार झालेले आहेत. आता हे वडे सोडत असताना मी दाखवलेलं नाही आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे की जर तुम्हाला डायरेक्टली कढईमध्ये वडे सोडताना त्याला गोल आकार कसा द्यायचा आहे. हे वडे खूप छान आणि चवीला अप्रतिम असे होतात. तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये कढीपत्ता आणि हो हिरवी मिरची जर आवडत असेल तर ती सुद्धा घालून घेऊ शकता. आता हे एवढे तयार झालेले आहेत वडे. पुढचे वडे सोडण्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता की हा प्रत्येक वडा कसा सोडायचा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. यामध्ये जास्त काही गडबड करण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला हात भाजण्याची भीती वाटत असेल तर मग तसं कमेंट करून सांगा. मग गाळणीवर किंवा अगदी वाटीवर सुद्धा आपण हे वडे कसे सोडू शकतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. ठीक आहे. बोलता बोलता आपले हे वडे आता जवळपास बनवून होत आलेले आहेत. माझ्या श्रावणीला खूप जास्त भूक लागली आहे. म्हणजे भूक अशी नाही लागली आहे, तिला आता मेदू वडे खाण्याची भूक लागलेली आहे. म्हणून मग तिचं चाललंय की आई मला लगेच खायला दे, तू बाकीचे वडे नंतर करत बस म्हणून. ठीक आहे. मग मी आता हे 4 वडे सोडून घेतले की मग लगेचच तिला खायला दिलं होतं. पण खायला देण्याच्या अगोदर मी चेक करून घेतलं की वडे अगदी आपले परफेक्ट झालेले आहेत की नाही. हा मी 3रा बॅच तळायला सोडलेला आहे. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की आपले मागच्या 2 बॅचेसचे वडे अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत. हे बघा, हे आहेत आपले मागच्या 2 बॅचेसचे वडे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. शिवाय अगदी मऊ लुसलुशीत आहेत आतून आणि बाहेरून अगदी क्रंची आहेत. ते कसं हे तुम्हाला पुढच्या लगेचच दुसऱ्या सेकंदामध्ये कळणार आहे. हे क्रंची वडे बाहेरून अगदी तुम्ही चटणीसोबत जरी खाल्ले तरीसुद्धा छान लागतात. पण मी आज यासोबत सांबर बनवलेलं आहे. तुम्हाला मेदूवडे कशासोबत आवडतात ना हे मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर मेदूवडे फक्त सांबरसोबतच सगळ्यात जास्त आवडतात. आजची ही मेदूवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या अशाच प्रकारचे परफेक्ट मेदूवडे नक्की बनवता येतील. ठीक आहे. धन्यवाद.